5 ऑगस्टच्या श्रावणी सोमवारी केंद्र सरकारने ठामपणाने 370 आणि 35 रद्द करण्याविषयी प्रथम राज्यसभेत आणि नंतर लोकसभेमध्ये चर्चा घडवली, बहुमत सिद्ध करून दाखवलं आणि बघता बघता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने अंतिमतः 370 आणि 35 रद्द बातल झाले. तसा मला वैयक्तिक पातळीला एक आनंदाचाही हा क्षण आहे, कारण जवळजवळ 2 वर्षांपूर्वीच्या टीव्हीवरील एका चर्चेमध्ये जेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला होता की 370 आणि 35 रद्द करण्याचे अधिकार जम्मू काश्मीर राज्याच्या घटना समितीला आहेत, आता ती घटना समिती विसर्जित झाली, म्हणजे जणू 370 आणि 35 कायमस्वरूपी झाले की काय. तो 370 राज्यघटनेचा शीर्षकच आहे जम्मू काश्मीर राज्याबाबत तात्पुरत्या तरतुदी. म्हणजे एका बाजूला मूळची राज्यघटना म्हणते या तात्पुरत्या तरतुदी आहेत, तर आता घटनात्मक प्रसंग असा आला की ते रद्द करण्याचा अधिकार असलेली घटना समिती विसर्जितच झाली. या मुद्द्यावर मी त्याही वेळी मांडलं होतं की ज्या वेळी अशा प्रकारचे घटनात्मक प्रसंग येतात त्यावेळी राष्ट्रपतींना अधिकार असतात आणि हे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने काढता येईल. मूळच्या 370 मध्ये तरतूद आहे की ते काढण्याचे अधिकार जम्मू काश्मीर राज्याच्या घटना समितीला आहेत, किंवा आता क्रियापद वापरायला पाहिजे होते, पण ती घटना 1956 मध्ये लागू झाली, राज्याची घटना समिती विसर्जित झाली. त्यामुळे आता तयार झालाय डेडलॉक. तर त्या डेडलॉकला भारताच्या राज्यघटनेनुसार आणि माझ्या मते उत्तर आहे राष्ट्रपतींचे अधिकार. बरं, याला घटनात्मक शब्द असतो इनहेरंट पॉवर्स. बरं, की जिथे कुठे घटनात्मक पेच प्रसंग उभा राहतो आणि असं वाटतं की याला राज्यघटनेत उत्तरच नाही, अशा वेळी तो पेच प्रसंग सोडवण्याचे आवश्यक ते सर्व अधिकार राष्ट्रपतींकडे असतात. 370 काढण्याचा राष्ट्रपती आदेश काढू शकतात. तेव्हा 5 ऑगस्टच्या श्रावणी सोमवारी जे घडलं त्याचा कोट्यवधी भारतीयांप्रमाणे मलाही आनंद आहे. पण म्हणून काश्मीर, विशेषतः श्रीनगर खोरं, तिथला फुटीरतावाद, तिथल्या भारत विरोधी भावना आणि पाकिस्तानचा काश्मीरातल्या आणि संपूर्ण देशातल्या दहशतवादाला असलेला पाठिंबा, या गोष्टी जणू संपल्या असं समजण्याचं पाप आपल्याकडून होता कामा नये. 370 आणि 35 रद्द करण्यापूर्वी केंद्र सरकारने ठामपणाने मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि निमलष्करी दलं तैनात केली होती. त्यानंतर इंटरनेट, मोबाईल, सगळे सोशल मीडिया बंद, डिस्कनेक्ट करून टाकलं होतं. हे भयंकरच म्हणावं असं भक्कम पाऊल होतं. पण जनमत फार काळ अशा दर्पणाखाली ठेवता येत नाही. म्हणून क्रमाक्रमाने श्रीनगर खोऱ्यातला हा ताण हलका करावा अशी सरकारने पावलं उचललेली आहेत. 370 रद्द केल्यावर 1 आठवड्यात सगळी बंधनं लागूच होती. मग ईद आली, त्यानिमित्त केंद्र सरकारने बंधनं शिथिल केली आणि काश्मीर मधल्या बांधवांना ईद साजरी करण्याची व्यवस्था केली. आता खरी परीक्षा आहे, लवकरात लवकर सर्व प्रकारची बंधनं दूर होऊन काश्मीरचं जनजीवन सुरळीतपणे चालू व्हायला हवं. यावर डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला हवं. तिकडे लडाख वेगळा करून तो युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश असं ठरलं. यामध्ये भारताची सुरक्षितता वाढवणारं महत्वाचं पाऊल पार पडलं. लडाख भागात भारताचे अत्यंत मोलाचे लष्करी, सामरिक आणि धोरणात्मक असे हितसंबंध गुंतलेले आहेत. एका बाजूला अक्साई चीन, जो मूळ पाकिस्तानकडे होता आणि पाकिस्तानने तो 1961 मध्ये चीनला देणगी देऊन टाकला, हा जणू वापस आला. चीननी त्या भागातनं तिबेट आणि सिंचियांग जोडणारा काराकोरम हायवे तयार केला आहे. तो भारताच्या सुरक्षिततेला थेट धोका आहे. शिवाय 2010 मध्ये चीननी घोषणा केली होती की काश्मीरमध्ये आमची सीमारेषा नाही. या वाक्याचा अर्थ आहे की चीनची भूमिका जणू सगळं काश्मीर पाकिस्तानचं आहे. त्यामुळे चीनशी हितसंबंधांच्या समोर सुद्धा फार मोठं प्रश्नचिन्ह आहे.
आता उरतो प्रश्न पाक व्याप्त काश्मीरचा. तर 5 ऑगस्ट पासून आपण पाकिस्तानची धडपड फडफड आणि बडबड सगळंच आपण ऐकतो आहोत. पाकिस्तानने भारताची व्यापार बंद केला, मुळात तो फार नव्हता आणि होणारच असेल तर तोटा पाकिस्तानला होईल. आपल्या उच्चायुक्ताला बोलवून समज देऊन भारतामध्ये परत जा सांगण्यात आलं. राजनीतीच्या पातळीला हे युद्धाच्या घोषणेच्या अलीकडचं पाऊल मानलं जातं, एवढं त्याला महत्व आहे. इम्रान खाननी अमेरिकेकडे जाऊन पाहिलं आणि अमेरिका आणि त्यातल्या प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्व प्रकारच्या उलटसुलट भूमिका अजूनही चालूच आहेत. इम्रान खानने हा विषय इस्लामिक देशांच्या संघटनेकडे न्यायचा प्रयत्न करून पाहिला. त्यांनी पण सांगितलं की हा तुमचा 2 देशांमधला अंतर्गत प्रश्न आहे. युनायटेड नेशन्स कडे न्यायचा प्रयत्न केला, पण सुरक्षा परिषदेच्या बैठकीला तर काही त्यांना यश मिळवता आलं नाही. एक फक्त चर्चा घडवून आणण्यामध्ये मिळालं. सार्वकालिक आणि सर ऑल वेदर फ्रेंड म्हणावा असा चीन त्यांनी सुद्धा पाकिस्तानची बाजू ठामपणे घ्यायला नाही म्हटलं. आणि भारताने एक ठाम भूमिका घेतली की दहशतवाद बंद केल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारची बोलणी करणार नाही. म्हणजे काश्मीर मुद्द्यावर आणि सर्वसाधारण व्यापक सुद्धा स्तरावर पाकिस्तानला जागतिक राजकारणामध्ये एकटं पाडणे आणि पाकिस्तानची रसातळाला गेलेली विश्वासार्हता जगासमोर मांडणे हे भारतीय परराष्ट्र धोरणाला आलेलं यश आहे. 5 ऑगस्टच्या घोषणेला अनेक अर्थपूर्ण असे आंतरराष्ट्रीय पदर सुद्धा आहेत. कारण आता अफगाणिस्तान मधून अमेरिकेचं सैन्य मागे घेण्याची बोलणी चालू आहे. यापूर्वी 1989 मध्ये सोव्हिएत रशियाने जेव्हा सैन्य मागे घेतलं तिथपासूनच्या 24 तासामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये भारत विरोधी भावनेचा प्रचंड मोठा स्फोट झाला होता आणि जणू असं वातावरण तयार झालं की आता कुठल्याही क्षणी काश्मीर भारतापासून तुटेल. याचं कारण 1989च्या 10 वर्ष आधी अफगाणिस्तान कम्युनिस्ट पक्षाची राजवट होती. ती मुजाहिदीन आणि तालिबान यांच्या कार्याने धोक्यात आली होती. तेव्हा अफगाणिस्तानच्या कम्युनिस्ट राजवटीने सोव्हिएत रशियाच्या सैन्याची मदत मागितली. तेव्हा अफगाणिस्तान बनलं आंतरराष्ट्रीय जिहादचं केंद्र. बिन लादेनच्याही कार्याचा उगम आणि अल कायदा संघटनेची स्थापना या पार्श्वभूमीवर आहे. पण एकदा अफगाणिस्तान मधून सोव्हिएत रशियाचं सैन्य मागे घेतलं तर आता हे जे मुजाहिदीन जगभरातून इस्लामसाठी लढण्याच्या प्रेरणेने आले होते त्यांना जायला जागा कोणती? तर असं मानलं गेलं की जागतिक जिहाद ही आता पुढची लढाई म्हणजे काश्मीर खोरं. त्यामुळे हे मुजाहिदीन पाकव्याप्त काश्मीर द्वारा काश्मीर खोऱ्यात आले आणि आपण खोरं पेटलेलं पाहिलं होतं. आता अमेरिका अफगाणिस्तानातून मागे जाणार. गुड तालिबान आणि बॅड तालिबान अशी एक नसलेली वर्गवारी तयार करून तिथे अफगाणिस्तान प्रश्न सोडवण्यात तालिबानलाही वाटा दिला जाणार. त्यामध्ये पाकिस्तानच्या दबावामुळे भारताला स्थान नाही पण चीनला मात्र आहे. म्हणजे पुन्हा एकदा भारताकरता तिथे फार मोठा धोका होऊ घातलाय. तेवढ्यामध्ये आपण 370 रद्द करून आपलं स्थान भक्कम केलं आणि संभाव्य धोका कमी आपण केला. याचा अर्थ धोका संपला असा अजूनही नाही. खरा धोका संपेल जेव्हा काश्मीरला देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतलं जाईल. खरा धोका संपेल जेव्हा काश्मीरी जनतेला विश्वासात घेऊन आपण हे पटवून देण्यात यशस्वी होऊ की 370 आणि 35 हे तुमच्यासाठी संरक्षण नसून उलट काश्मीरच्या विकासात बाधा आणणारा असा नरडीभोवतीचा पास होता. काश्मीरी जनतेला आपण विश्वासात घेऊन जेव्हा पटवून देऊ शकू की 370 रद्द करणे म्हणजे काही लोकसंख्येची अदलाबदल करून काश्मीरींना काश्मीरामध्ये अल्पसंख्याक करून टाकणे असं असणार नाही. खरी 370 ची उत्तम क्रिया होईल जेव्हा पुन्हा एकदा काश्मीरी पंडित सुरक्षितपणे आणि सन्मानाने काश्मीर खोऱ्यामध्ये राहू शकतील. 5 ऑगस्टच्या निर्णयाचं मी वर्णन केलं होतं. ध्यानस्थ शिवानी आपला 3रा डोळा खिलखिला केला. पण आता कुठे खिलखिला केला? अजून भारताच्या आंतरिक शक्तीचा हा प्रभावी असा 3रा डोळा पूर्ण उघडून
भारताने जगाकडे पाहायला हवं.